राज्य सरकारने नुकताच मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली असून त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे। या योजनेनुसार जुलै महिन्यापासून राज्यातील महिलांना प्रति महिना 1,500 रुपये मानधन दिले जाणार आहे। महत्त्वाचे म्हणजे या योजनेच्या अंमलबजावणीवर विरोधकांकडून टीका देखील करण्यात येत आहे। अशातच आता मुस्लिम समाजातील ज्या व्यक्तीला 2 पत्नी आहेत अशा कुटुंबाला आणि 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ देऊ नये अशी मागणी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे। प्रकाश महाजन यांनी TV9 वृत्तवाहिनीशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केले। मुस्लिम समाजात ज्या पुरुषाला 2 पत्नी आहेत किंवा ज्या महिलांना 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ देऊ नये असे ते म्हणाले। या देशात लवकरच लोकसंख्येचा स्फोट होणार असून वाढत्या लोकसंख्येचा भार जे लोक 2 पेक्षा जास्त अपत्य होऊ देत नाहीत त्यांच्यावर पडतो। त्यांच्या कराचा पैसा दुसरीकडे खर्च होतो। अशा महिलांना या योजनेचा लाभ दिल्यास खरे गरजू मागे राहतील अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती। या योजनेनुसार प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दरमहा 1,500 इतकी रक्कम दिली जाईल असं अजित पवार यांनी सांगितलं। तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।